एप्रिल 2025 पासून देशातील बँकिंग नियमामध्ये मोठे बदल होणार आहेत, ज्यांचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या नवीन नियमानुसार आता ATMमधून पैसे काढणे महाग होणार आहे. बचत खात्यात किमान रक्कम ठेवणे बंधनकारक असेल आणि मोठ्या चेकसाठी विशेष नियम लागू होतील. एवढेच नाही तर डिजिटल बँकिंगमध्ये अनेक बदल दिसून येतील, ज्यामुळे सामान्य माणसांचा बँकिंग अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. या नवीन नियमांचा उद्देश डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे आणि बँक फसवणूक रोखणे आहे. याबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. ATMमधून पैसे काढणे महाग होणार. RBIच्या सूचनांनुसार ATMमधून पैसे काढणे महाग होणार आहे. 1 एप्रिल 2025 पासून आता तुम्ही महिन्यातून फक्त 3 वेळाच दुसऱ्या बँकेच्या ATMमधून मोफत पैसे काढू शकाल. यानंतर प्रत्येक व्यवहारावर 20 ते 25 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. बचत खात्यात किमान रक्कम ठेवावी लागेल. आता सर्व बँक ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यात एक निश्चित किमान शिल्लक ठेवावी लागेल. ही रक्कम बँक आणि शहरानुसार बदलू शकते. मेट्रो शहरामध्ये जास्त आणि ग्रामीण भागात कमी. जर तुम्ही निर्धारित रक्कम ठेवली नाही तर तुम्हाला दरमहा दंड भरावा लागू शकतो. चेकच्या नियमात बदल. फसवणूक रोखण्यासाठी बँक पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू करत आहे. आता 50,000 रुपयापेक्षा जास्त रकमेचा चेक देताना तुम्हाला चेक नंबर, तारीख आणि रकमेची माहिती बँकेला आगाऊ द्यावी लागेल. जर चेक सादर करताना काही फरक आढळला तर पैसे देणे थांबवले जाईल. जर तुमचे UPI खाते बऱ्याच काळापासून निष्क्रिय असेल तर बँका 1 एप्रिलपासून ते डिॲक्टिव्हेट करतील. सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला बँकेशी संपर्क साधावा लागेल. सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचलण्यात आले आहे.